नमस्कार. अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे. महाराष्ट्रातील शेतीचं फार मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे. अशातच शेतकऱ्यावरती कर्जाचा बोजा आहे. गॅस टंचाईंनी जनता त्रस्त आहे. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. अशातच नवनवीन प्रकरण महाराष्ट्र बघत आहे. मग ते अशोक खरात प्रकरण असेल आणि इतरही काही प्रकरणं असतील. अशातच आमचे जे महसूल मंत्री आहेत यांचंही प्रकरण मोठा जोर धरताना दिसत आहे. प्रकरण काय? मी काल रात्री एक व्हिडिओ बनवला होता की 1147 एकर जमीन ही माननीय बावनकुळे साहेब एवढं बोलण्यासारखा तो चरित्रवान नाही, त्याला खुळखुळा म्हणलं तरी चालतं. ज्या शेतकऱ्याच्या विरोधातलं काम किंवा शेतकऱ्याच्या जमिनी लुबाडण्याचं काम ह्या महसूल मंत्र्यांनी केलं. ही 1147 एकर ही जमीन एका तालुक्यातली आहे. एका तालुक्यात जर ह्या महसूल मंत्र्यांनी 1147 एकर जमीन एका तालुक्यात जर त्यांच्या नावावर असेल तर महाराष्ट्रामध्ये किती भूखंड यांच्या नावावरती किंवा यांच्या नातेवाईकाच्या नावावरती किंवा त्यांच्या संबंधितांच्या नावावरती असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपले कोण आहेत? महसूल मंत्री आहेत. राज्याच्या तिजोरीवरती जर सर्वात मोठा जर महसूल कुठे येत असेल तर तो महसूलच्या माध्यमातून आणि आपल्या राज्याचं उत्पन्न सर्वात जास्त कुठून येत असेल तर या महसूलच्या माध्यमातून येतो. आणि अशाच या तिजोरीवरती अशा या भ्रष्ट नेत्यांना बसवलेलं आहे. हे आपले फडणवीस साहेब म्हणतात की आमच्या पक्षामध्ये कोणीही भ्रष्टाचारी नाही, आमच्या पक्षामध्ये कुणीही चरित्र्याला डाग लागल असा माणूस नाही, ते सगळे भ्रष्टाचारी होते, ते काँग्रेस पक्षाची इतर पक्षाची आहेत आणि आमच्या पक्षाला नाव ठेवता येणार नाही असं फडणवीस साहेब म्हणतात. फडणवीस साहेबांना सुद्धा माझा प्रश्न आहे की तुम्ही हेच का तुमचं पक्ष किंवा हेच का तुमचं महायुतीचं सरकार का हेच का तुमचं ट्रिपल इंजिनचं सरकार जी निवडणुकीच्या आधी तुम्ही एक जाहिरात चालवली होती, वेगवान सरकार किंवा वेगवान निर्णय घेणारं सरकार म्हणून तुम्ही एक मोठी जाहिरात चालवली होती आणि या जाहिरातीच्या माध्यमामधून तुम्ही एक महाराष्ट्राला गती देणारं सरकार असं म्हणलं होतं. हीच का तुमची भ्रष्टाचाराला गती देणारं सरकार? हेच का तुमचं भ्रष्टाचाराला पालनपोषण वाढवणारं सरकार? हेच का तुमचं शेतकऱ्यावरती अन्याय करणारं सरकार? हेच का तुमचं शेतकऱ्याच्या जमिनी लुबाडणारं सरकार? हा माझा थेट देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे. आणि दुसरा प्रश्न आहे या खुळखुळ्याला, तू जे ॲफिडेविट निवडणूक आयोगाला दिलेलं होतं, जे सोशल मीडियावरती म्हणण्यापेक्षा ऑनलाईन ते आत्ताही अवेलेबल आहे, ही जी 1147 एकरचा 7/12 आजही आपल्याला बघायला मिळतो. परंतु महसूल मंत्री तुम्ही असल्यामुळं ती महसूलची जी 7/12ची वेबसाईट आहे याच्यामध्ये ही कुठंतरी तडजोड होते का असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे. आणि एवढी मोठी जी संपत्ती आहे याचं उत्पन्नाचं सोर्स काय हा माझा प्रश्न आहे. आणि जनतेने थोडंसं लक्ष द्यावं आणि निवडून देत असताना चरित्रसंपन्न आणि एका चांगल्या उच्चशिक्षित व्यक्तींना निवडून देत जावं, ना की अशा साधं तोंडाने बोलता येत नाही आणि हे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये बोलायला मात्र पुढे असतात. ज्यावेळेस कर्जमाफी झाली, कर्जमाफी अशाच शेतकऱ्यांची केली जाईल ज्यांच्या घरी गाडी नाही, ज्यांच्या घरी उत्पन्न नाही, किंवा मग गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्या जाईल. अरे बावनखुळ्या खुळखुळ्या, तुला डोकं आहे का? ह्या महसूल खात्यावरती भ्रष्टाचार करून ही 1147 एकर एका तालुक्यामध्ये जमीन तू घेतलेली आहे. नुसती जमीन नाही घेतली तर याला NA केलेला आहे. NA 1 गुंठा NA करायला
कलेक्टर ऑफिसच्या कितीतरी चक्रा मारायला लागतात, जेव्हा ना तिथं लाच द्यावी लागते, तेव्हा कुठंतरी 1 गुंठ जमीन आमच्या सामान्य माणसाची येणे होती आणि तुमची ही 1147 एकर जमीन ही येणे कशी झाली, हाही मोठा प्रश्न आहे. आणि याची चौकशी माननीय मंत्री महोदयांनी, फडणवीस साहेबांनी करावी अशी माझी मागणी आहे. आणि जनतेने सुद्धा हा मुद्दा उचलून धरावा आणि याची सखोल चौकशी करून यात आणखीन कोण दोषी आहेत यामध्ये सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगणं आहे की गप्प बसू नका, लाचार होऊ नका, बोला, वाचा फोडा. आणि असे भ्रष्टाचार एक पत्रकार जर ओपन करून त्याच्यावरती जर FIR होत असेल तर मग विरोधी पक्ष काय करतोय, हा माझा प्रश्न आहे.